मुलांनो, आज आपण हिस्ट्रीचा फर्स्ट लेसन बघणार आहोत. द इंडियन सबकॉन्टिनंट अँड हिस्ट्री. इंडियन सबकॉन्टिनंट म्हणजे भारतीय उपखंड आणि इतिहास बघणार आहोत. 1.1 याच्यामध्ये आपण बघणार आहोत जॉग्राफिकल कंडिशन्स अँड द कोर्स ऑफ हिस्ट्री. जॉग्राफिकल कंडिशन्स म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत आणि इतिहासाची जडणघडण कशी झाली ते आपण बघणार आहोत. 1.2 मध्ये बघणार आहोत जॉग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत. आणि 1.3 मध्ये द इंडियन सबकॉन्टिनंट, भारतीय उपखंड आपण बघणार आहोत. त्यातला आता आपण 1.1 बघूयात, जॉग्राफिकल कंडिशन्स अँड हिस्ट्री. तर भौगोलिक वैशिष्ट्ये आणि इतिहास आपण बघूयात. In the 5th standard, we saw at some length that there is a close relationship between man and his environment. तर आपण मागच्या वर्षी 5वी मध्ये इतिहास शिकताना असं बघितलं की माणूस आणि त्याच्या भोवतालचा परिसर, त्याचं जे पर्यावरण आहे, तर त्याचा एकमेकांशी क्लोज रिलेशनशिप म्हणजे घनिष्ठ संबंध असतो. We saw how the changes in the lifestyle of the early man and his technology were related to the changes in his surrounding. तर आपण बघितलं की अर्ली मॅन म्हणजे आदिमानव, सर्वात सुरुवातीचे जे मानव होते, तर त्यांची जी लाईफस्टाईल आहे, जीवन जगण्याची पद्धत, जीवनमान याच्यामधील बदल आणि त्याचसोबत त्यांनी केलेल्या तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तंत्रज्ञानामधील बदल हे पर्यावरणाशी रिलेटेड होते. म्हणजे आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीनुसार आदिमानवाच्या जीवनामध्ये बदल झाले, तसेच त्यांनी शोध लावलेल्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बदल झाले. We also reviewed the history of human civilizations from the Stone Age to the agriculture civilization that flourished on the banks of rivers. तर स्टोन एज म्हणजेच अश्मयुग ते शेतीचा शोध लागल्यानंतर जे मानवी संस्कृतीमध्ये जे बदल घडत गेले किंवा ती फ्लरिश्ड म्हणजे त्याची भरभराट झाली, तर ते आपण बघितलेलं आहे. हिस्ट्री इज अ कोहिरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. तर हिस्ट्री, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा जो प्रवास आहे, त्याची जी प्रगती झाली, तर त्याच्या पास्ट इव्हेंट्स म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांची कोहिरंट म्हणजे सुसंगत मांडणी, तर यालाच इतिहास असं म्हटलं जातं. टाइम, प्लेस, सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल्स आर द 4 मेजर पिलर्स ऑफ हिस्ट्री. मग टाइम म्हणजे काळ, प्लेस म्हणजे ठिकाण, सोसायटी म्हणजे समाज आणि इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती. तर हे 4 इतिहासाचे आधारस्तंभ आहेत. वी कॅन नॉट राईट हिस्ट्री विदाऊट देम. आणि या 4 आपण इतिहास लिहू शकत नाही. ऑफ दीज 4 कंपोनंट्स, प्लेस इज रिलेटेड टू जॉग्रफी ऑर जॉग्राफिकल कंडिशन्स. या 4 आधारस्तंभापैकी प्लेस म्हणजे स्थळ, तर स्थळ म्हणजे ते ठिकाण, तर याचा भूगोलाशी आणि भौगोलिक स्थितींशी संबंध आहे. इन दिस सेन्स हिस्ट्री अँड जॉग्रफी आर इनसेपरेबल. म्हणजेच इतिहास आणि भूगोल यांचं घनिष्ठ नाते आहे. हिस्ट्री इज इन्फ्लुएन्स्ड बाय जॉग्राफिकल कंडिशन्स इन मेनी वेज. तर इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम होणे, तर इतिहासावर भौगोलिक घटकांचा, भौगोलिक स्थितींचा अनेक प्रकारे परिणाम होत असतो. अवर डाईट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन, इन फॅक्ट ऑल ह्युमन लाईफ इन एनी रिजन डिपेंड टू अ लार्ज एक्सटेंट ऑन इट्स जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तर अवर डाईट म्हणजे आपण काय खातो, क्लोथिंग आपण कशा प्रकारचे कपडे घालतो, आपले घरे कशा प्रकारचे आहेत, आपण काय कामे करतो, आणि थोडक्यात आपलं पूर्ण जे मानवी जीवन आहे, तर ते तिथल्या जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे भौगोलिक परिस्थितीवर किंवा भौगोलिक घटकांवरती अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, द लाईफ ऑफ द पीपल इन हिली रिजन्स इज मोअर स्ट्रेन्युअस दॅन दॅट ऑफ द पीपल ऑन द प्लेन्स. उदाहरणार्थ,
जे हिली रिजनमध्ये लोक राहतात, हिली रिजन म्हणजे डोंगराळ भागामध्ये जे लोक राहतात, तर त्यांचं जे आयुष्य आहे ते स्ट्रेन्युअस म्हणजे अधिक कठोर किंवा अवघड असतं, जे लोक प्लेन्सवर म्हणजे सपाट जमिनीवर राहतात त्यांच्यापेक्षा. म्हणजे मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं जे आयुष्य आहे तर ते खूप अवघड असतं, खडतर असतं. Not much fertile land is available in the hilly regions, while in the plains, if it is available on a large scale. जसं की मैदानी प्रदेशामध्ये खूप सारी मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन असते, तशी डोंगराळ भागामध्ये नसते. दॅट इज वाय ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स आर स्केअर्स इन हिली एरियाज. आणि त्याचमुळे जे फळभाज्या असतील किंवा जी धान्य असतील तर ते हिली डोंगराळ भागामध्ये त्याचा तुटवडा असतो किंवा ते कमी प्रमाणात असतात. इन कम्पॅरिझन पीपल ऑन द प्लेन्स गेट देम इन अ सफिशियंट मेजर. आणि तेच जे मैदानी प्रदेशातील किंवा सपाट प्रदेशातील लोक आहेत तर त्यांच्याकडे धान्य किंवा फळभाज्या ह्या मुबलक प्रमाणात, जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. नॅचरली दिस हॅज अन इम्पॅक्ट ऑन द डाईट ऑफ द पीपल. आणि त्याचाच परिणाम तिथल्या लोकांच्या डाईट म्हणजे आहारावरती होतो. आहार म्हणजे जे आपण जेवण जेवतो त्याला आहार असं म्हणतात. इन हिली रिजन्स पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. मग आता जे डोंगराळ प्रदेशातील लोक आहेत त्यांना शेती करणं त्यांच्याकडे नसतंच, कारण तिथे खूप कमी सुपीक जमीन असते. त्याच्यामुळे तेथील लोक जास्त करून शिकार आणि किंवा इतर काही अन्न त्यांना डोंगरातून भेटतं आहे का तर त्याच्यावरतीच अवलंबून असतात. वी ऑल्सो फाइंड अदर सच डिफरन्सेस इन द लाईफस्टाईल ऑफ द पीपल ऑफ द हिली रिजन्स अँड दोज ऑफ द प्लेन्स. तर आता याचप्रमाणे अजून खूप सारे फरक आपल्याला डोंगराळ भागातील राहणारी लोक आणि मैदानी प्रदेशात राहणारी लोकांमध्ये आढळतात. द क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, flora and fauna of the region where we live are the sources of our livelihood. आपण ज्या भागामध्ये राहतो तर तिथले जे वातावरण आहे, तिथला जे पाऊस आहे, पर्जन्यमान आहे किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे शेतातून काय उत्पन्न होत आहे, फ्लोरा अँड फौना म्हणजे वनस्पती आणि प्राणी, हे आपल्या जगण्याचा तिथले स्रोत असतात. द लाईफस्टाईल अँड कल्चर ऑफ अ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट. आणि यांच्यामुळेच आपण जिथे राहतो तर तिथली काय लाईफस्टाईल आहे, काय जीवन पद्धती आहे किंवा तिथली काय संस्कृती आहे तर ही डेव्हलप होत असते. ह्युमन सेटलमेंट्स हॅव फ्लरिश्ड व्हेरेवर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लेंटीफुल. आणि जगण्यासाठी जास्त साधने असतील तिथेच ह्युमन सेटलमेंट मानवी वस्ती आहेत त्यांची भरभराट झाली आहे. Over a period of time, these settlements develop further into villages and towns. मग सुरुवातीला मानवी वस्ती होत्या, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून प्रगती होत जाऊन तिथे मग गावे झाली, त्यांची शहरे झाली. बट समटाइम्स रिझन लाईक्स द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, ड्राफ्ट, इन्व्हेशन्स एक्सेट्रा लीड टू द स्कॅर्सिटी ऑफ दोज मीन्स. पण कालांतराने डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास किंवा ड्राफ्ट म्हणजे दुष्काळ किंवा इन्व्हेशन्स म्हणजे आक्रमणे झाली, कुणी लढाई केली, त्याच्यामुळे ह्या जगण्याच्या साधनांची स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता भासू लागली. पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट्स. आणि त्यामुळे लोकांना त्यांची गावे, शहरे, त्यांची वस्ती सोडून जावं लागलं. विलेजेस अँड टाउन्स बिकम डेझर्टेड. आणि मग गावे, शहरे ओस पडू लागले, तिथली लोकच निघून गेली. वी सी मेनी सच इन्स्टन्सेस इन हिस्ट्री. आपल्याला इतिहासामध्ये याचे पुरावे भेटतात. दस वी सी दॅट देअर इज अ व्हेरी क्लोज रिलेशन बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्रफी. त्यामुळेच आपल्याला इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये एक अतूट नाते बघायला भेटते. 1.2 जॉग्रफिकल फीचर्स ऑफ इंडिया. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. अवर कंट्री इंडिया एक्सटेंड्स फार अँड वाईड. तर भारत हा खूप दूरवर पसरलेला देश आहे. ॲट इट्स नॉर्थ लाई द हिमालयाज, टू द ईस्ट द बे ऑफ बेंगॉल,
to the west the Arabian Sea and to the south the Indian Ocean. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरेबियन सी अरबी समुद्र आहे आणि साऊथला इंडियन ओशियन हिंदी महासागर आहे. एक्सेप्ट फॉर द आयलँड ऑफ अंदमान निकोबार अँड लक्षद्वीप द रेस्ट ऑफ द कंट्री कंटिज्युअस म्हणजे अंदमान निकोबार बेटे किंवा लक्षद्वीप हे जर आयलँड म्हणजे त्याला बेट असं म्हटलं जातं, हे जर सोडले तर भारताचा इतर सर्व भौगोलिक प्रदेश हा एकमेकांशी जोडलेला आहे. कंटिज्युअस म्हणजे कंटिन्युअस म्हणजे असं जोडलेला आहे. वी हॅव टू टेक इन टू अकाउंट दिस रिजन henceforth referred to as ancient India when we study the ancient history of India. जेव्हा आपण एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारताचा उल्लेख करणार आहोत तर आपण तेव्हा हा प्रदेश विचारात घेतो आणि या प्रदेशालाच आपण प्राचीन भारत असंही म्हणतो. बिफोर 1947 टुडेज पाकिस्तान अँड बांगलादेश वेअर ऑल्सो अ पार्ट ऑफ इंडिया. 1947च्या अगोदर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही भारतामध्येच होते. द फॉलोविंग रिजन्स आर सीन टू बी इम्पॉर्टंट व्हेन वी लुक ॲट द कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री. तर भारतीय इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा त्याचा आपण अभ्यास करतो तेव्हा हे दोन्ही प्रदेश लक्षात घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर आपण बघूयात. एक आहे द हिमालयाज, द प्लेन्स ऑफ सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा रिव्हर्स, द थार डेझर्ट, द डेक्कन प्लॅट्यू, द कोस्टल रिजन्स, द आयलँड्स इन द सीज. तर जेव्हा आपण भारताचा इतिहास म्हणतो तर तेव्हा आपण या 6 प्रदेशांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण ते डिटेलमध्ये बघूया. त्यातलं पहिलं आहे हिमालयाज. द हिंदू कुश अँड हिमालया रेंजेस हॅव क्रिएटेड ऑन impenetrable wall on the northern side of the Indian subcontinent. तर भारतीय उपखंडाच्या नॉर्थ साइडला म्हणजे उत्तरेला इम्पेनिट्रेबल म्हणजे अजिबात त्याला पेनिट्रेट आपण त्याचा छेद करू शकत नाही किंवा त्या रांगा पार करून येऊ शकत नाही अशा आपल्याला हिंदुकुश पर्वत आणि हिमालय पर्वताच्या अशा उंचच्या उंच रांगा आहेत. म्हणजे ते आपल्याला नॉर्थ साईडला एक प्रकारचं त्याचं संरक्षणच भेटलेलं आहे कारण ते कोणीही क्रॉस करून आपल्या भारतामध्ये येऊ शकत नाही. दिस वॉल हॅज सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट ऑफ सेंट्रल एशिया. म्हणजे सेंट्रल एशिया मध्य आशियामधल्या जे डेझर्ट आहे त्याच्यापासून ह्या पर्वतरांगा भारताला किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटला म्हणजे भारतीय उपखंडाला वेगळं करतात. However, there is a land route through the Khyber and Bolan passes in the Hindu Kush mountains. तर हिंदू कुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीमधून जाणारा एक व्यापारी मार्ग आहे. खुशकीचा व्यापारी मार्ग असं त्याला म्हटलं जातं. दिस रूट वॉज कनेक्टेड टू अन एन्शियंट ट्रेड रूट. तर हा प्राचीन व्यापारी मार्गाशी हा रस्ता जोडलेला आहे. द ट्रेड रूट फ्रॉम चायना पास थ्रू सेंट्रल एशिया अँड रिच्ड अरेबिया. तर चायनामधून निघून तो मार्ग सेंट्रल एशिया म्हणजे मध्य आशियातून अरेबिया अरबी प्रदेशापर्यंत जातो. इट इज नोन ॲज द सिल्क रूट ऑर सिल्क रोड बिकॉज सिल्क वॉज द मेन कमोडिटी एक्सपोर्टेड टू द वेस्टर्न कंट्रीज युझिंग दिस रोड. तर या रोडला या रस्त्याला सिल्क रूट किंवा सिल्क रोड म्हणजेच रेशमी रस्ता असंही म्हटलं गेलेलं आहे कारण या रस्त्याने जास्त तर जे वेस्टर्न कंट्रीज आहेत म्हणजे पाश्चात्य देशांना सिल्कचा व्यापार केला जायचा म्हणून त्याला सिल्क रूट असं म्हटलं गेलेलं आहे. द रूट थ्रू द पासेस वॉज युज्ड बाय मेनी फॉरेन्स इन्वेडर्स टू एंटर एन्शियंट इंडिया. इन्वेडर्स म्हणजे आक्रमण लढाई करणारे. तर याच मार्गाने अनेक परदेशी आक्रमक भारतामध्ये आले. Many foreign travelers also came to India by this route. आणि याच रस्त्याने हा जो खैबर पास आहे तो तर याच रस्त्याने परदेशी
जे ट्रॅव्हलर्स आहेत, प्रवासी आहेत, ते सुद्धा भारतामध्ये आलेत. सेकंड, द प्लेन्स ऑफ द सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा. तर सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचे जे प्लेन्स आहेत ते. दिस रिजन कन्सिस्ट ऑफ द बेसिन्स ऑफ द 3 बिग रिव्हर्स सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा अँड देअर ट्रिब्युटरीज. तर हा जो रिजन आहे, हा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये ज्या मोठ्या 3 नद्या आहेत, सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा, तर या नद्यांचे जे बेसिन्स आहेत, बेसिन्स म्हणजे त्या नदींचं जे पात्र आहे, तर ते आणि त्यांच्या उपनद्या याचा समावेश होतो. दिस रिजन एक्सटेंड फ्रॉम सिंध पंजाब इन द वेस्ट टू द प्रेझेंट डे बांगलादेश इन द ईस्ट. तर हा जो भाग आहे, तर तो पंजाबमधील सिंध प्रांतापासून ते आत्ताचा जो बांगलादेश आहे इथपर्यंत पसरलेला आहे. इट वॉज इन दिस रिजन दॅट द अर्लिएस्ट इंडियन सिव्हिलायझेशन ऑफ हरप्पा अँड द लॅटर स्टेट्स अँड एम्पायर्स ऑफ एन्शियंट इंडिया इमर्ज्ड. हाच तो भाग आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे भारतीय संस्कृती होती, जी की हडप्पा, इंग्लिशमध्ये त्याला हरप्पा म्हणतात, तर ती संस्कृती उदयाला आली आणि नंतर मग अनेक राज्य, अनेक साम्राज्य तिथे उदयाला आलेत. थार डेझर्ट इथं दिसत आहे बघा. तर इथं दिसत आहे बघा रिव्हर गंगा, हे गंगा नदीचा परिसर. आता थार डेझर्ट. थर्ड, द थार डेझर्ट. द थार डेझर्ट स्प्रेड्स अक्रॉस राजस्थान, हरियाणा अँड सम पार्ट्स ऑफ गुजरात. आता हे जे डेझर्ट आहे ह्याचं नाव आहे थार डेझर्ट. तर ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पसरलेलं आहे. अ पार्ट ऑफ द डेझर्ट लाईज इन टुडेज पाकिस्तान. याचा काही भाग आताच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. द डेझर्ट हॅज द सतलज रिव्हर टू इट्स नॉर्थ, द आरवली माउंटन रेंज टू इट्स ईस्ट, the run of Kutch to its south and the Indus Sindhu river to its west. तर या डेझर्टच्या उत्तरेला सतलज नदी आहे, त्यानंतर पूर्वेला अरवली पर्वतरांगा आहेत, त्यानंतर साऊथला म्हणजे दक्षिणेला कच्छचं रण आहे आणि त्यानंतर जी इंडस म्हणजे जी पश्चिमेला इंडस म्हणजे सिंधू नदी आहे. द घग्गर रिव्हर दॅट ओरिजिनेट इन हिमाचल प्रदेश रिचेस द थार डेझर्ट. तर हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावणारी घग्गर नदी ही या थार डेझर्टमध्ये, या थार वाळवंटामध्ये पोहोचते. इट इज नोन ॲज हाकरा इन पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखलं जातं. इट्स कोर्स इन राजस्थान अँड पाकिस्तान हॅज नाऊ ड्राईड अप. या नदीचं जे राजस्थान आणि पाकिस्तानमधलं पात्र आहे, तर ते आता कोरडं पडलेलं आहे. मेनी साइट्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन आर सिच्युएटेड अलॉंग द नाऊ ड्राय कोर्स ऑफ द रिव्हर. आणि या ज्या कोरडं पडलेलं पात्र आहे या नदीचं, तर तिथे हरप्पन संस्कृतीचे काही अवशेष आपल्याला बघायला भेटतात. फोर्थ, द डेक्कन प्लॅट्यू म्हणजेच दख्खनचे पठार. द रिजन बिटवीन द ईस्ट अँड द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया टेपर्स ऑफ टू द साऊथ. एकीकडे पूर्वेकडचा किनारा, एकीकडे पश्चिमेकडचा किनारा आणि टेपर्स म्हणजे निमुळता होत जातो. तो दक्षिणेकडे एक भाग जो आहे तो निमुळता होत जातो. दिस रिजन हॅज द अरेबियन सी टू इट्स वेस्ट. या भागाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. द इंडियन ओशन टू इट्स साऊथ आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. अँड द बे ऑफ बेंगॉल टू इट्स ईस्ट आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. अ रिजन दस बाउंड बाय द सी ऑन 3 sides इज कॉल्ड अ पेनिन्सुला. मग अशा प्रकारे तिन्ही बाजूला पाण्याने वेढलेला जो भाग आहे त्याला पेनिन्सुला म्हणजे द्वीपकल्प असं म्हटलं जातं. अ मेजर पार्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला इज ऑक्युपाइड बाय द डेक्कन प्लॅट्यू. आणि या द्वीपकल्पाचा खूपसा भाग जो आहे तो या दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. द माउंटन रेंजेस ऑफ द विंध्य अँड सातपुडा आर लोकेटेड
टू द नॉर्थ ऑफ द डेक्कन प्लॅट्यू. डेक्कन प्लॅट्यूच्या उत्तरेला विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा आहेत. द सह्याद्री माउंटन रेंजेस आर टू इट्स वेस्ट. आणि पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. दे आर अल्सो नोन ॲज द वेस्टर्न घाट्स. आणि यांनाच आपण वेस्टर्न घाट्स असंही म्हणतो. To the west of the Sahyadris is the coastal region of Konkan and Malabar. तर या सह्याद्रीच्या पश्चिमेला समुद्र किनारा आहे, कोकण किनारपट्टी आहे आणि मलबारचा किनारा आहे. द माउंटन्स ऑन द ईस्टर्न साइड ऑफ द डेक्कन प्लॅटू आर नोन ॲज द ईस्टर्न घाट्स. आणि या डेक्कन प्लॅटूच्या, दख्खनच्या पठाराच्या जे पूर्वेकडचे जे माउंटन्स आहेत, पूर्वेकडची जी डोंगर भाग आहे, तर त्याला ईस्टर्न घाट्स असं म्हटलं जातं. डेक्कन प्लॅट्यू हॅज फर्टाईल लँड वेअर मेनी पोस्ट हरप्पन ॲग्रेरियन कल्चर्स फ्लरिश्ड. तर डेक्कन प्लॅट्यू, दख्खनच्या पठारावरची जी जमीन आहे ती खूप फर्टाईल आहे, सुपीक आहे. तिथे खूप प्रमाणात आपण पीक घेऊ शकतो. म्हणून तिथे पोस्ट हरप्पन म्हणजे हरप्पा संस्कृतीनंतर ॲग्रेरियन म्हणजे शेतीशी रिलेटेड, कृषी प्रधान संस्कृती तिथे उदयाला आल्या. डेक्कन प्लॅट्यू वॉज अ पार्ट ऑफ द मौर्य एम्पायर, द लार्जेस्ट इन एन्शियंट इंडिया. प्राचीन भारतामधील जे मौर्य साम्राज्य आहे तर त्याचा डेक्कन प्लॅट्यू म्हणजे दख्खनचे पठार हा काही भाग होता. आफ्टर द डिक्लाइन ऑफ द मौर्य एम्पायर टू सेव्हरल अदर किंगडम्स अँड स्मॉलर एम्पायर्स कंटिन्यू टू फ्लरिश इन दिस रिजन. आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अजून सुद्धा काही साम्राज्ये किंवा छोटे छोटे जे एम्पायर्स आहेत तर ते तिथे फ्लरिश म्हणजे दख्खनच्या पठारावरती फ्लरिश झाले, म्हणजे त्यांची भरभराट झाली. फिफ्थ, द कोस्टल रिजन्स म्हणजे किनारपट्टीचा जो भाग आहे. फ्रॉम द टाइम ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन एन्शियंट इंडिया हॅड ट्रेड रिलेशन्स विथ द वेस्टर्न कंट्रीज. तर हरप्पा संस्कृतीच्या काळापासूनच जो प्राचीन भारत आहे तर त्याचं पश्चिम कंट्री म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहेत म्हणजे जे फॉरेन देश आहेत तर त्यांच्याशी व्यापारी संबंध होते. दिस ट्रेड वॉज कॅरीड ऑन बाय सी. आणि हा जो व्यापार आहे तो समुद्र मार्गाने होत होता. Therefore, India had developed contact and interaction with foreign cultures and people at the seaports. आणि त्याच्यामुळे भारताचा जे फॉरेनचे लोक आहेत, पाश्चिमात्य कल्चर, पाश्चिमात्य संस्कृती किंवा पाश्चिमात्य जे लोक आहेत तर त्यांच्याशी सी पोर्ट्स म्हणजे बंदरावरती संबंध येत होता. लॅटर ऑन लँड रूट केम टू बी युज्ड फॉर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. आणि त्याच्यानंतर जो जमिनीवरचा जो रस्ता होता म्हणजे आता समुद्रमार्गीच सगळा व्यापार होत होता, त्याच्यानंतर जो रस्ता आहे तर तो व्यापारासाठी आणि वाहतुकीसाठी सापडला. बट द इम्पॉर्टन्स ऑफ सी रूट्स डिड नॉट डिमिनिश. पण जे समुद्रमार्गाचं महत्त्व आहे ते काही कमी झालं नाही. 6. द आयलँड्स इन द सी. समुद्रामध्ये असलेले आयलँड म्हणजेच बेट. अंदमान अँड निकोबार आर द इंडियन आयलँड इन द बे ऑफ बेंगॉल. तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार ही भारतीय बेटे आहेत. आयलँड म्हणजे माहितीये का तुम्हाला, ज्याला मराठीमध्ये बेट म्हणतात. म्हणजे काय तर सगळीकडे चारी बाजूने पाणीच पाणी असतं आणि मध्ये फक्त खडकाळ जागा असते म्हणजे जमीन असते, तर त्याला म्हणतात आयलँड म्हणजेच बेट असं म्हणतात. लक्षद्वीप इज अ ग्रुप ऑफ इंडियन आयलँड्स इन द अरेबियन सी. जसं बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार ही बेटे आहेत, त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप ही भारतीय जे आयलँड आहेत त्यांचा ग्रुप आहे, समूह आहे. द लोकेशन ऑफ दिस आयलँड मे हॅव बीन इम्पॉर्टंट इन एन्शियंट सी ट्रेड. जो प्राचीन काळी जो समुद्र मार्ग होता तर त्याच्यासाठी हे जे आयलँड आहेत तर त्यांची जे लोकेशन आहे, त्यांची जी जागा आहे तर ती खूप महत्त्वाची आहे. द मॅन्युस्क्रिप्ट पेरिप्लस ऑफ द रिथियन सी
or Handbook of the Red Sea makes a mention of Indian island. तर ज्या मनुस्क्रिप्ट्स आहेत जे की पेरिप्लस ऑफ द इरिथियन सी किंवा जे हँडबुक ऑफ रेड सी याच्यामध्ये भारतीय आयलँडचा उल्लेख केलेला आहे. इट हॅज बीन रिटन बाय द अननोन ग्रीक सेलर. तर हे जे पुस्तकं आहेत तर ती जे ग्रीक सेलर होता, एक ग्रीक खलाशी होता कोणतरी, त्याचं नाव आपल्याला माहित नाही, तर त्याने ही लिहून ठेवलेली आहेत. तर इथे बघा हा इंडियाचा फिजिकल मॅप दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे जे इंडेक्स बघा, याच्यामध्ये हे जे साईन्स आहे त्याने हे डिनोट केलेलं आहे. हा पास आहे या साईनने रिव्हर आहे, माउंटन आहे, डेझर्ट आहे, इंटरनॅशनल बाउंड्री आहेत आणि प्लॅट्यू आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे बघा, इथं डेक्कन प्लॅट्यू आहे, अरेबियन सी, बे ऑफ बेंगॉल, ह्याला म्हणतात पेनिन्सुला. असा हा इथे निमुळता होत जातो. ठीक आहे. यू कॅन डू दिस. तुम्ही हे करू शकता. शो द फॉलोइंग ऑन अन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया. इथे खाली काय दिलेलं आहे ते या मॅपमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. द हिमालया माउंटन. हे बघा इथे हिमालया माउंटन आहे. त्याच्यानंतर द थार डेझर्ट. आता डेझर्ट या कलरने दाखवतायत, आपल्याला लगेच समजून येईल की हे डेझर्ट आहे, थार डेझर्ट आहे. आणि ईस्ट कोस्ट, तर इथे आहे हे ईस्टर्न कोस्ट. हे बघा ईस्ट साईडला ईस्ट कोस्ट, वेस्ट साईडला वेस्ट कोस्ट. हा डेक्कन प्लॅट्यू बघा किती मोठा भाग होता डेक्कन प्लॅट्यूचा. ठीक आहे, होता नाही, आहे अजूनही. तर इथे बघा हा इंडियाचा फिजिकल मॅप दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे जे इंडेक्स बघा, याच्यामध्ये हे जे साईन्स आहे त्याने हे डिनोट केलेलं आहे. हा पास आहे या साईनने रिव्हर आहे, माउंटन आहे, डेझर्ट आहे, इंटरनॅशनल बाउंड्री आहेत आणि प्लॅट्यू आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे बघा, इथं डेक्कन प्लॅट्यू आहे, अरेबियन सी, बे ऑफ बेंगॉल, ह्याला म्हणतात पेनिन्सुला. असा हा इथे निमुळता होत जातो. ठीक आहे. यू कॅन डू दिस. तुम्ही हे करू शकता. शो द फॉलोइंग ऑन अन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया. इथे खाली काय दिलेलं आहे ते या मॅपमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. द हिमालया माउंटन. हे बघा इथे हिमालया माउंटन आहे. त्याच्यानंतर द थार डेझर्ट. आता डेझर्ट या कलरने दाखवतायत, आपल्याला लगेच समजून येईल की हे डेझर्ट आहे, थार डेझर्ट आहे. आणि ईस्ट कोस्ट, तर इथे आहे हे ईस्टर्न कोस्ट. हे बघा ईस्ट साईडला ईस्ट कोस्ट, वेस्ट साईडला वेस्ट कोस्ट. डेक्कन प्लॅट्यू हा एवढा भाग आहे डेक्कन प्लॅट्यूचा. ठीक आहे. इथे पाकिस्तान, हे अफगाणिस्तान, हे इराण, हे दुसरे देश आहेत, चायना. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट बघूया इंडियन सब कॉन्टिनेंट. आता आपण 1.3 मध्ये बघणार आहोत भारतीय उपखंड. द सिटीज ऑफ हडप्पा अँड मोहनजोदाडो आर इन टुडेज पाकिस्तान. तर ज्या हडप्पा संस्कृती किंवा मोहनजोदाडो संस्कृती होती तर ते आताच्या पाकिस्तानमध्ये आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका अँड इंडिया टुगेदर फॉर्म द रिजन नोन ॲज साऊथ एशिया. तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडिया, तर या सर्वांचा मिळून साऊथ एशिया हा भाग तयार होतो. कन्सिडरिंग द एक्सपान्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इंडिया इन दिस रिजन इट इज ऑल्सो नोन ॲज द इंडियन सब कॉन्टिनेंट. तर या सर्व देशांमध्ये भारत हा सर्वात म्हणजे इंडिया हा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच या सब कॉन्टिनेंटला इंडियन सब कॉन्टिनेंट असं नाव देण्यात आलेलं आहे. द हडप्पन civilization had spread mainly in the northwestern part of the Indian subcontinent. तर हडप्पा संस्कृती जी आहे ती भारतीय उपखंडाच्या नॉर्थ वेस्टर्न पार्टमध्ये आहे. China and Myanmar, our neighboring countries, are not a part of South Asia or the Indian subcontinent. तर इथे दिसतंय बघा आपल्याला चायना आणि म्यानमार हे जरी आपले जे शेजारचे देश असतील तरी ते साऊथ एशियाचा किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटचा भाग नाही आहेत. हाऊएव्हर दे हॅड कल्चरल अँड ट्रेड रिलेशन विथ एन्शंट इंडिया. पण प्राचीन भारताशी त्यांचा सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध होते. दे हॅव ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन द स्टडी ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री. आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे. Okay, thank you. Bye bye.